श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशात सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, आपलं चांगलं आपण म्हणतो सर्वांना फावतं, सर्वजण आपलेच आहेत, सर्वांना आपली प्रगती छान वाटते. पण तुम्ही एक कधीतरी विचार असाही केला असेल की एखादी व्यक्ती आपल्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपल्या घरात येऊन गेल्याच्या नंतर ना आपल्या घरात कंटिन्यू वादविवाद कलह चालू होतात. त्याचप्रमाणे आपला उद्योग व्यवसाय जितका प्रगतीने चालला होता, जितका स्पीडने चालला होता, त्याचं स्पीड हळूहळू कमी होताना दिसतं. किंवा काहीतरी आपले पार्टनर असो, कलिक असो किंवा कोणीही असो, त्यांच्याबरोबर आपले खटके उडवायला सुरुवात होती, छोटी मोठी अनबंद व्हायला सुरुवात होती. आणि त्यावेळेस आपण समजून जातो, अरे बाबा, कालपर्यंत माझं खूप चांगलं होतं, आज अचानक का झालं, काय झालं. आपल्या लक्षातही येतं की ही व्यक्ती येऊन गेल्याच्या नंतर हे सर्व घडत आहे, या व्यक्तीने काहीतरी मला केलेलं आहे. पण आपण म्हणतो की हा माझा, तो माझा, असं कोणीच करणार नाही, कारण सगळी माझी माणसं आहेत. परंतु आपल्याला सर्वांना माहिती असेल, मी असो तुम्ही असो, प्रत्येकाचा कोणी ना कोणी शत्रू असतोच असतो. एखाद्या व्यक्तीने रात्रीचा दिवस करून केलेली मेहनत, मिळवलेले यश हे कुणालाच दिसत नाही, परंतु त्याची प्रगती मात्र लोकांच्या डोळ्यामध्ये खुपते. पहा, तो व्यक्ती, जो कोणी व्यक्ती आहे, तो व्यक्ती, त्या व्यक्तीचं ज्याची प्रगती होत आहे त्याची पावलं कशी खेचता येईल, त्याला कसं नामोहर करण्यात येईल किंवा त्याला कसं उद्ध्वस्त करण्यात येईल, त्यासाठी काय करावं लागेल, यासाठी प्रयत्न करत असतो. आपण भरपूर म्हणतो हो की आपण जसं तसं लोक असतात, आपण जसा विचार करू तशी लोक वागतात, पण नाही. समाजाची विचारसरणी खूप वेगळी आहे, हे आत्ता खरं तर मला पण समजायला लागलं आहे, तुम्हालाही समजलंच असेल की आपण म्हणतो, आपण ज्यावेळेस चार भिंतींच्या आतमध्ये असतो त्यावेळेस आपण म्हणतो की नाही, हा माझा रक्ताचा आहे, तो माझा नात्याचा आहे, तो माझा मित्र आहे, तो माझा कलिक आहे, किंवा हे माझे खूप जवळचे रिलेटिव्ह आहेत, हे माझ्या बाबतीत चांगलाच विचार करतात किंवा माझं सर्व काही चांगलंच चित्तात. परंतु ज्यावेळेस आपण चार भिंतीच्या बाहेर जातो, जग आपल्याला समजतं, व्यवहार समजतो, समाज आपल्याला समजतो, त्यावेळेस आपल्याला माहिती होतं की आपलं असं कोणीच नसतं. आपली प्रगती व्हायला लागले का आपले शत्रूही तितकंच वाढत चालतात. आपण म्हणतो एकतरी कोणीतरी आपला सुखदुःखामध्ये साथ देणारा असावं, परंतु ही सुखदुःखात साथ देणारी सुद्धा कधी आपल्या मागं पुढं खंजीर गुपसेल हे सांगता येणार नाही. माणूस आहे, माणसाचा स्वभाव आहे, आपण कितीही चेंज करण्याचा प्रयत्न केला तरीही तो चेंज होत नाही. पूर्वीची म्हण सर्वांना माहिती आहे, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं. त्याला कितीही सरळ करण्याचा प्रयत्न करा, त्याला अगदी नळीमध्ये घालून ठेवा किंवा फुकणीत घालून ठेवा, तरीही काही दिवसांनी ते वाकडंच राहतं. तसंच माणसाच्या स्वभावाचं असतं. तुम्ही कितीही चेंज करण्याचा प्रयत्न करा, तो चेंज होत नाही. तो माणूस आव आणून आपल्याला दाखवेल की हो, मी खूप बदललो आहे, मी चेंज झालेलो आहे, तुझ्याविषयी माझे विचार चेंज झालेले आहे. पण 8-10 दिवसांनी, अवघ्या 15 दिवसांनी किंवा महिन्याने आपल्याला समजतं की नाही, ही फक्त वादळापूर्वीची शांतता आहे, असं आपल्याला लगेच लक्षात येतं. आता आपल्याला शत्रुपीडा आहे हे कशावरून ओळखायचं, तर हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. हे यावरूनही समजतं की कोणीतरी आपल्या घरामध्ये येऊन गेलं, उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी येऊन गेलं आणि त्यामुळं आपले सर्वच उद्ध्वस्त होताना दिसते, छोटे मोठे वाद होताना दिसतात किंवा धंदा ठप्प होताना दिसत आहे. तर यावरून ठरवून जायचं की आपल्याला शत्रुपीडा आहे. त्याचप्रमाणे आपल्या ज्यावेळेस दरवाजात किंवा उद्योग व्यवसायाच्या बाहेर ठिकाणी लिंब, मिरच्या आणून टाकल्या जातात, त्यावेळेसही आपल्याला लगेच लक्षात येतं की हो, कोणीतरी आपल्या वाईटावरती आहे. पण काही हरकत नाही हो, कोणी कितीही वाईटावरती असू द्या, आपली नियत साफ आहे, आपले विचार चांगले आहेत, स्वामी आपल्या सोबत आहे, आपलं कधीच काहीच वाईट होणार नाही. परंतु हे वाईट होऊ नये म्हणून आपल्याला सेवा, उपाय, तोडगे सुद्धा करणं गरजेचं आहे. उपाय शत्रुपीडा दूर करण्यासाठीचाच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप सुंदर अनुभव सिद्ध असा रामबाण उपाय आहे, निश्चित अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा. तर पहा, हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्हाला शक्यतो शनिवारी करायचा आहे किंवा अमावस्या पौर्णिमेला करायचा आहे. उपाय अंधार असतानाच उपाय करायचा आहे, म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतरनं लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. काहीही उपाय करण्यापूर्वी
काहीही खायचं नाही, अमावस्येपोटी अगदी पाणी सुद्धा प्यायचं नाही, आंघोळ करायची, आंघोळ झालं की लगेच उपाय करायला बसायचं आहे. आपल्याला माहिती आहे 6, 6:15च्या दरम्यान साधारणतः आत्ता उजेड पडतो किंवा दिवस उगवतो, तर काळोख हा 5:30च्या आधी किंवा 5:45च्या आधी भरपूर काळोख असतो. तर ह्या टायमिंगला तुमचा हा उपाय झाला पाहिजे, एवढं मात्र काळजी घ्या. रात्री करायचा नाही, फक्त दिवसाच उपाय करायचा आहे. रात्री यासाठी करायचा नाही, रात्री अंधार असतो मान्य आहे, परंतु रात्री आपण दिवसभरामध्ये भरपूर खाल्लेलं असतं, ते सगळं पोटामध्ये असतं म्हणून, आणि शत्रुपीडा दूर करण्यासाठी उपाय करतोय म्हणून हा उपाय तुम्हाला सकाळी अंधारातच करायचा आहे. भले उपायासाठी एक दिवस तुम्ही 4ला उठा, 4:30ला उठा, चालेल ना हो. आपल्याला सुख हवं आहे, सुखासाठी माणूस काहीही करतो, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तर उपाय तुम्हाला शनिवारी, अमावस्या किंवा पौर्णिमेला करायचा आहे. किती वेळा करायचा, तर हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला करू शकता, किंवा प्रत्येक शनिवारी करू शकता, किंवा 15 दिवसांनी करा, किंवा महिन्यातून 1दा 2दा किंवा 4ही शनिवार जरी केला तरीही चालेल. तुम्हाला लवकर अनुभूती हवी आहे तर उपाय निश्चित मनोभावे करा. पहा, कोणताही उपाय, कोणतीही सेवा करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे स्वतःकडे संयम असणं गरजेचं असतं. उपायाची अनुभूती काहींना अवघ्या काही क्षण नाही म्हणताना काही तासांमध्ये येते, काहींना काही दिवस लागतात, काहींना महिनासुद्धा लागू शकतो. परंतु तेवढा जर संयम तुमच्याकडे असेल तर अवश्य उपाय करा. संयम नसेल तर माझ्या तायांनो, दादांनो, नाही उपाय केला तरीही चालेल. कारण आपण तो उपाय किती पोट तिडकीने करतो, किती आतून म्हणजे किती आत्मीयतेने करतो, किती पॉझिटिव्हली घेतो यावरती डिपेंड असतं. आपले कर्म, प्रारब्ध हे सर्व काही त्या उपाय आपण करतो त्यावरती परिणाम करत असतात. तर चला, उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते. आता तुम्हाला लागणार आहे एक गडू म्हणजे तांब्याचा कलश. सर्वांना माहिती आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये असतो. तर एक तांब्याचा कलश किंवा गडू, आमच्याकडे गडू म्हणतात, तर काही ठिकाणी तांब्याचा कलश किंवा गडू म्हणतात. तो छोटा मोठा कोणताही घ्या, एक तांब्याचा कलश लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला अख्ख्या उडीदाचे 40 दाणे घ्यायचे आहे. उडीद सर्वांना माहिती आहे, ते किडीचे नसावे, तुटलेले फुटलेले नसावेत, व्यवस्थित असे अख्खे 40 उडदाचे दाणे घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला लागणार आहे, पहा, अभीर म्हणजे काळा बुक्का, जो आपल्या विठ्ठल रुक्मिणी मातेला अतिशय आवडतो, माऊली ज्ञानदेवांना अतिशय प्रिय आहे. असा काळा बुक्का, काळं अभीर तुम्हाला चिमूटभर लागणार आहे. त्यानंतर गंगाजल आणि पाणी. आता ताई, माझ्या घरामध्ये गंगाजल नाही तर काय करू? आता ज्यांच्याकडे गंगाजल नाहीच, त्यांना जर गंगाजल मिळवणं शक्य असेल तर पूजेच्या साहित्याच्या दुकानात शक्यतो मिळतं, पण नाहीच जर भेटलं तर तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता. स्वामी केंद्रामध्ये सुद्धा भेटतं, तर तेथून तुम्ही आणून उपाय करू शकता. तर त्यातील फक्त थोडंसं एक तुम्हाला सांगते, चमचाभर जरी गंगाजल तुम्हाला भेटलं तरीही चालेल. बाकीचं सर्व पाणी घ्यायचं आहे. त्या कलशामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये गंगाजल टाकायचं. कलश सर्वप्रथम स्वच्छ व्यवस्थित धुवून घासून पुसून घ्यायचा आहे आणि तो कलश भरून पाणी घ्यायचं आहे. तुमच्या घरातील दक्षिण दिशा जी आहे, दक्षिण दिशेला तोंड करून एका आसनावरती बसायचं. 3 अगरबत्ती घ्यायच्या. अगरबत्ती ठेवण्यासाठी एखादी प्लेट घ्यायची, अगरबत्ती स्टँड घ्यायचं आणि त्या स्टँडच्या खाली तुम्ही एखादी प्लेट ठेवा, किंवा कागद किंवा पुठ्ठा जरी ठेवला तरीही चालेल. सर्वप्रथम तुम्हाला या अगरबत्ती लावून घ्यायच्या आहेत किंवा पेटवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एक पाट घ्या किंवा चौरंग घ्या, त्यावरती हा कलश ठेवायचा. कलशामध्ये निश्चित पाणी भरून घेतलेलं आहे, त्यामध्ये चमचाभर तुम्हाला गंगाजल टाकायचं. आणि गंगाजल टाकलं की त्यानंतर तुम्हाला जे उडदाचे दाणे तुम्ही घेतलेले आहेत ते एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये घ्या. त्यातील 40 दाण्यापैकी सर्वप्रथम एक दाणा करून उपाय करायचा आहे. त्यातील पहिला दाणा घ्यायचा, तो जो कोणी शत्रू आहे त्या शत्रूचं नाव घ्यायचं. आता समजा माझा शत्रू आहे, माझ्या शत्रूचं नाव आहे समजा प्रथमेश, तर मी एक दाणा घेणार प्रथमेश, दुसरा घेणार प्रथमेश, तिसरा घेणार अस्मिता, चौथा घेणार अस्मिता, 5वा घेणार कीर्ती, 6वा घेणार कीर्ती. म्हणजे एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी उपाय करायचा. फक्त एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला ती नावं घेऊन दाखवली. फक्त प्रत्येक दाणा घ्यायचा, टाकताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. प्रत्येक दाणा घ्यायचा, टाकताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. 40 दाणे 40 वेळा त्या शत्रूचं नाव घेऊन किंवा त्या व्यक्तीचं नाव घेऊन पाण्यामध्ये टाकायचं. 40ही दाणे टाकून झाले की त्यानंतर जो मी तुम्हाला जो मी तुम्हाला अभीर सांगितलेला आहे, म्हणजेच काळा बुक्का सांगितलेला आहे, हा काळा बुक्का चिमूटभर तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचा आहे.
पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर ना तुमचा जो उजवा हात आहे, उजव्या हाताचा हा जो मधला भाग आहे तळवा, हा तळवा तुम्हाला त्या कलशावरती ठेवायचा आहे. अशा प्रकारे खाली कलश आहे अशा प्रकारे वरून ठेवायचा आणि एक मंत्र सांगते, त्या मंत्राचं तुम्हाला 21 वेळेस पठण करायचं आहे. मंत्र खूप पॉवरफुल आहे. या मंत्राने हे जे काही कलशामध्ये आपण सर्व काही टाकलेलं आहे हे अभिमंत्रित होणार आहे. सर्वात महत्त्वाची वस्तू सांगायची राहिली ती म्हणजे लिंबू. लिंबू सुद्धा ताजं फ्रेश टचटचीत असावं, अगदीच पिकलेलं अगदीच कच्चं असं नसावं. एकदम फ्रेश मार्केटमधून लिंबू आदल्या दिवशीच आणून ठेवायचं आहे. ते लिंबू स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये सर्वात वरती तुम्हाला हे लिंबू टाकायचं आहे. आता लिंबू पण टाकलं, सर्व काही साहित्य टाकलं, त्यावरती हात ठेवायचा आणि मंत्र व्यवस्थित ऐका. ओम ह्रीम श्रीम, ओम ह्रीम श्रीम अस्मिता नाशाय स्वाहा, ओम ह्रीम श्रीम अस्मिता नाशाय स्वाहा, ओम ह्रीम श्रीम अस्मिता नाशाय स्वाहा, ओम ह्रीम श्रीम ध्रुवी नाशाय स्वाहा, ओम ह्रीम श्रीम ध्रुवी नाशाय स्वाहा. आता जिथं मी अस्मिता किंवा ध्रुवी नाव घेतलं त्या ठिकाणी तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. पहा, ज्यांना शक्य आहे त्यांनी अगदी जोपर्यंत त्या अगरबत्ती चालू आहे तोपर्यंत या मंत्राचं कंटिन्यू पठण करत राहायचं आहे. ज्यांना शक्य नाही, जे आजारी आहेत किंवा एवढा वेळ बसणं शक्य नाही, तर त्यांनी कमीत कमी 21 वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे. परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण तीनही अगरबत्ती पूर्ण विझेपर्यंत, त्याची पूर्ण उदी बनतपर्यंत तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं. या मंत्राचं पठण झालं की निश्चितच हे पाणी अभिमंत्रित होणार आहे. हे अभिमंत्रित झालेलं पाणी त्याच ठिकाणी घरात दक्षिण कोपऱ्यात दक्षिण दिशेलाच ठेवायचं आहे. त्यानंतर थोड्या वेळाने 5-10 मिनटं जाऊन द्यायची. ही अगरबत्ती पूर्ण विझल्या की त्यानंतर त्याची जी काही उदी आहे ही उदी तुम्हाला त्या पाण्यामध्ये त्या लिंबावरती टाकायची आहे. तो कलश तेथून उचलायचा आणि तुमच्या घराच्या भोवती, जर तुमचं स्वतःचं रो हाऊस असेल तर तुम्हाला सहज शक्य होईल, तुम्हाला घराच्या भोवती हे पाणी हातामध्ये घेऊन घराच्या भोवती गोल राऊंडने ओतायचं आहे. ज्यांचं फ्लॅट सिस्टीममध्ये राहता किंवा सिटीच्या ठिकाणी राहता ताई असं करणं शक्य नाही, तर त्यांनी काय करायचं, त्यांनी घरातील तुमच्या आतील बाजूलाच हे पाणी थोडं थोडं करून ओतायचं आहे. ताई घरामध्ये ओतणं शक्य नाही, घर छोटं आहे, तर काय करायचं आहे, एक बकेट घ्या किंवा एखादं मोठं भांडं घ्या. त्या भांड्याच्या भोवती तुम्हाला गोल फेऱ्या मारून तुम्हाला ते सर्व पाणी त्या बकेटमध्ये ओतायचं आहे. आता सर्व पाणी सगळं साहित्य त्यामध्ये ओतल्याच्या नंतर निश्चित लिंबू खाली राहणार आहे. यातील लिंबू हातामध्ये घ्यायचं आणि हे लिंबू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर, हे पाणी पण सोबत घेऊन घराच्या बाहेर जायचं, मुख्य उंबऱ्याच्या बाहेर जायचं. बरोबर मुख्य उंबऱ्याच्या बाहेर, उंबऱ्यावरती ठेवायचं नाही, उंबऱ्याच्या बाहेर, घराच्या बाहेर बरोबर मधोमध तुम्हाला हे लिंबू ठेवायचं. म्हणजे हा उंबरा आहे तर उंबऱ्याच्या बरोबर, समजा हा उंबरा आहे तर बरोबर इथं मधोमध, उंबऱ्यावर नाही उंबऱ्याच्या समोर ते लिंबू ठेवायचं. आणि त्या लिंबावरती तुमच्या डाव्या पायाने चप्पल घाला, पायामध्ये चप्पल घाला किंवा बूट घाला आणि जोरात असा पाय द्यायचा आहे. त्या लिंबातील पूर्ण रस हा जागेवरती तुम्हाला काढायचा आहे. पूर्ण ते लिंबू असं त्याचा चेंदामेंदा झाला पाहिजे इथपर्यंत तुम्हाला ते लिंबू पायाखाली तुडवायचं आहे किंवा रगडायचं आहे. आणि कंटिन्यू इमॅजिन करत राहायचं आहे की माझा शत्रू संपत आहे, माझ्या शत्रूचा नाश होत आहे. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला ती लिंबाची जे काही उरलेले साल वगैरे आहे ते उचलायचं, त्या पाण्याच्या बकेटमध्ये टाकायचं आणि हे सर्व पाणी घेऊन तुम्हाला एखाद्या निर्माल्यामध्ये टाका. एखादा नाला असेल, गटार असेल, ओढा असेल त्यामध्ये ओतून द्या किंवा जिथे मोकळी जागा आहे अशा ठिकाणी जरी ओतून दिलं तरी चालेल किंवा एखाद्या वृक्षाला जरी हे पाणी घातलं मोठ्या तरीही चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा. तेथून घरी यायचं. घरी आल्याच्या नंतर घरी येताना कोणावर बोलायचं नाही, मागे वळून पाहायचं नाही, डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं, स्वच्छ स्नान करायचं, पुन्हा स्वच्छ स्नान करायचं, चूळ वगैरे भरायची आणि तुमची जी काही कामं आहे ती करायला जायचं. पहा, अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय केल्याच्या नंतरनं अगदी काही तासांमध्ये तुम्हाला अनुभूती येईल की जो कोणी तुमचा शत्रू होता हा कायमचा तुमच्या रस्त्यातून दूर होताना दिसेल, त्याला त्याची चूक कळलेली दिसेल. ज्याची लायकी, जो आपली लायकी काढत होता, त्याची लायकीही नव्हती आपली लायकी काढण्याचं, तो सुद्धा लायकीत येईल आणि स्वतःहून येऊन तुमच्यासमोर रडेल, तुमच्या अगदी पायाशी लोळेल. इतका छान, इतका प्रभावी हा उपाय आहे. निश्चित उपाय करा. उपाय आणि व्हिडिओ फक्त तुमच्यापर्यंत सीमित ठेवू नका.
व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल होतील आणि त्याची कृपा आशीर्वाद ते तुम्हाला सुद्धा देतील. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहायलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.